नमस्कार मंडळी सर्वांना. आज मला हर्षू भेटण्यासाठी आला होता आणि तन्वी सोबत आली होती. हर्षवर्धन ब्लॉग बनवतो त्यामुळे त्याला माझ्या ब्लॉगमध्ये यायचं होतं. गप्पा गोष्टी करून हर्षवर्धनला केलं टाटा बाय बाय. आज सकाळपासून खूप पाहुणे येत होते भेटण्यासाठी, त्यामुळं माझं जेवण बाकी होतं. दादूनं माझ्यासाठी खूप छान असं सँडविच तयार करून आणलं आणि इडली खोबऱ्याची चटणी तर सकाळीच बनवली होती. दादू आता नवीन नवीन रेसिपी शिकत आहे, खायला टेस्टी बनवत आहे. खाल्ल्यानंतर संध्याकाळी आम्ही प्रतीक्षाच्या गाणा बांगण्यासाठी तयार होऊन निघालो. थंडी खूप असल्यानं व्यवस्थित स्वतःला पॅक करून घेतलं आणि पोहोचलो रांजणगावला. अप्रतिम असं डेकोरेशन इकडं प्रतीक्षानं करून घेतलं होतं. बांगड्या भरायच्या होत्या, पण बांगड्यावाल्या जेवायला बसल्या. मग काय, घेतले फोटो काढून. ही पहा आमची नवराबाई, काय सुंदर दिसू राहिली. त्यानंतर मी हातात बांगड्या भरून घेतल्या. आमच्या तेजी मॅडमनेही काही बांगड्या भरून घेतल्या आणि सर्व कलवऱ्या दमल्या होत्या. उशीर झाला होता, सो इकडे नवरीबाईच रेकॉर्ड करण्यासाठी बसली होती. त्यानंतर जेवण करून आम्ही काही फोटोज काढून घेतले आणि तिथूला केला टाटा बाय बाय. वाटेत येताना मला माझ्या मैत्रिणीकडून साड्या घ्यायच्या होत्या, ज्या की मी त्यांच्याकडे पिको फॉलसाठी दिल्या होत्या. काही दिल्या आणि काही घेतल्याही. त्यांच्यासोबत त्यांची 2 मुलं आली होती, त्यांनाही चॉकलेट दिली आणि केलं टाटा बाय बाय. त्यानंतर आम्ही पोहोचलो घरी. घरी आल्यानंतर दीदीच्या मम्मीनं मला खूप सारी लापशी दिली होती. ती डब्यात भरून ठेवली, कारण उद्या मुलांना टिफिनसाठी न्यायची होती. खूप दिवस झालं साड्या पिको फॉलला दिल्या होत्या. मलाच आठवत नव्हत्या साड्या कोणत्या दिल्या होत्या आणि किती दिल्या होत्या. मग काय, कितीही उशीर झालेला असू दे, साड्या पाहिल्याशिवाय काही चैन पडेना. पाहिल्या मग सर्व साड्या ओपन करून. ही साडी मी गुरुवारसाठी घेतली होती आवर्जून, येलो कलर. कपाटात किती साड्या असल्या तरी आपल्या नवऱ्याच्या आणि भावाच्या कमाईची साडी ही छानच असते. ती घालण्याची आणि मिरवण्याची मजाच काही वेगळी असते. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.